सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश. बघा, आज मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे, मनापासून ऐकायचं आहे, कारण की अनेक लोकांच्या समस्या आहेत, त्यांना प्रश्नाची उत्तर हवी आहेत, तर त्यांनीही मनापासून ऐकायचं आहे. कारण की लोकांच्या जीवनामध्ये अनेक इडापिडा असतात, अनेक मनामध्ये प्रश्न येत राहतात, व त्यांचं प्रश्नाचं उत्तर कोण देईल. तर त्याच्यामुळे काय लोक कमेंट करतात, महाराज हे असं का असतं, त्याच्यामुळे मी तुमच्या आज प्रश्नांची उत्तरं देणार आहे. ते पण भूतपिशाच्या वरतीच एकाने प्रश्न केलेला आहे, त्याच्यावरच मी आज तुम्हाला उत्तर देणार आहे. बघा, पहिला प्रश्न वाचतो, व्यवस्थित ऐका. एका व्यक्तीने असा प्रश्न केलेला आहे, भूत खैस माणसालाच का पकडते, जनावरांना का नाही, आणि इतिहासात आपले मराठा मावळे जंगल दरी खोरे रात्री बेरात्री फिरायचे, आज पण आपले आर्मी सैनिक जंगलात लक्ष देऊन असतात, त्यांना का दिसत नाही, हा मनाचा खेळ आहे का, असं त्यांचं मत आहे. ते त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं काही चुकीचं नाही आहे, कारण की बघा, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, त्यांचा प्रश्न उत्तर देणं गरजेचंच आहे. कसं आहे बघा, आता हे जे भूत पिशाच काही खैस बोला, अनेक प्रकार आपल्या शास्त्रानुसार ग्रंथपुराणानुसार या गुरुपरंपरेनुसार हा अध्यात्म आहे. जिथं सात्विक शक्ती आली तिथं तामसिक आलीच. पण तुमचा विश्वास कसा पटेल. बघा, एक शिवाजी महाराजांचा पिक्चर का काय कार्यक्रम निघालेला, त्याच्यावरती जे काही काम करत होते त्या पिक्चरमध्ये, त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले. म्हणजे तिथे असे जिवंत आत्म्यांचे अनुभव यायचे. अजून पण कुठल्या गडावरती, काय त्या गडाचं नाव आहे, सिंहगड का असं काहीतरी नाव आहे वाटतं, मला आता एवढं लक्षात नाही आहे, पण मी ऐकले, त्यांच्याच मुखातनं ऐकले, त्यांना पण असे विचित्र अनुभव तिथे आलेले आहेत. ते पण मदतीचे चांगले पवित्र आत्मे सगळे. कारण की त्यावेळेस लढाऊ लोक होते, आपल्या भारतासाठी आणि जनहितासाठी त्यांनी आपलं अख्खं आयुष्य घालवलं. काही लोकांच्या इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिल्या म्हणून ते प्रेत आणि आत्मे झाले. पण ते पवित्र, ते लोकांना मदत करायचे, म्हणजे मदतीच्या भावनेने असा अनुभव यायचा, असं मी ऐकलेलं आहे त्या पिक्चरमध्ये, सिरियलमध्ये. आता तुमचं मत आहे मावळे, त्यावेळेस मावळे दरी खोरेमध्ये चालायचे, त्यांना का भूतांचा अनुभव यायचा नाही. पण ते जुन्या काळातली गोष्ट होती. तेच मावळे ज्यावेळेस मृत्युमुखी पडले लढाईमध्ये, तर प्रत्येकाचे इच्छा आकांक्षा, कोणाचा जीव आईवडिलांमध्ये अडकला असेल, कोणाचा मुलाबाळांमध्ये, बायकोमध्ये, तर त्याच्यामुळं काय सुटले असतील, काय सुटले नसतील, तर तसे अनुभव पण यायचे. आणि जुन्या काळात तर खूप अनुभव यायचे. त्यावेळेस तुम्ही बघा ना, माणूस चोराबिरांना घाबरायचं नाही, पहिले भूताचं नाव काढलं का मुखातनं थरका पुडायचा. ते काय खोटं होतं का? जुने लोक काय खोटे सांगतात का? नाही ना, हे सत्य आहे, सगळ्या गोष्टी सत्य आहेत, त्यांना पण अनुभव आलेले आहेत. पण आता कोण थोडी पुढे येणार आहे, बाबा मला अनुभव आला आहे म्हणून. ह्या जगात असा कोण नाही आहे त्याला ईश्वरी आणि तामसी शक्तीचा अनुभव नसेल. पण काही लोकांचा इगो असतो, ते अंधश्रद्धा म्हणतात. पण ज्या लोकांना अनुभव आहे ते बरोबर सांगतात, ती सात्विक बुद्धी झाली. अशा काही घटना असतात. आता काही आपले सोल्जर जे काय आपल्या बॉर्डरवर उभे राहतात, त्यांना आपला सल्यूट आहे, जय हिंद आहे त्यांना. पण कसं आहे माहिती आहे का, ते आपल्यासाठी बॉर्डरवर उभे आहेत. आता त्यांच्या जीवनात काय अनुभव येतात हे काय आम्हाला येऊन सांगणार आहेत का? त्यांना वेळ तरी आहे का तितका? ते तुम्हाला येऊन सांगणार, बाबा मला एका असा आवाज आला अचानक इकडनं, मला तिकडनं आवाज आला. त्यांना काम करणंच आहे बिचारांना, का ते तुमच्या आमच्यासाठी तिथे उभेत बॉर्डरवरती. आता काही लोकांनी पण त्यांची मतं मांडली असेल, अनुभव पण असेल त्यांच्या जीवनामध्ये. क्वचित लोकांना अनुभव येतो, प्रत्येकाला येत नाही. आलं लक्षामध्ये? असू शकतो त्यांना पण अनुभव. आता मी तर काय विचारायला गेलो नाही तिथे. जर एखादा आला मला सांगायला त्याचा अनुभव, तर मी नक्की ऐकेल. आलं लक्षामध्ये?
अशा घटना असतात, होतात. या जगात असं नाही आहे, तुम्ही तर ऐकतच असाल ना, काय काय ठिकाणी अशा आतृप्त आत्म्यांच्या जागा आहेत, तिथं माणूस जाऊ पण शकत नाही. इतके भयभीत वातावरण असतं त्या ठिकाणी. असे पण अनुभव येतात तर माणसात थरकाप, ताप, थंडी, शरीर गार पडतं, अशी अवस्था निर्माण होते. काही लोकांना इतके विचित्र अनुभव आलेत, पण त्यांचं कोण ऐकणार? काय तुम्ही अंधश्रद्धा वाढता, असं कुठं असतं का? अरे माणसाचंच भूत होतं, माणूसच तो पण एक. पण कसं असतं, आता हा देह आपला स्थूल आहे, पण त्याच्या आतमध्ये एक सूक्ष्म स्वरूप शरीर आहे. त्यालाच कुठेतरी आकृती देतात आणि त्याला ती शिक्षा होते. तुम्ही माना किंवा नका मानू, पण ह्या गोष्टी सत्य आहेत. जसे तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये, ऑफिसमध्ये काम करता, ज्याप्रमाणे रूल्स असतात ते रूल्स तुम्हाला पाळणेच आहे ना. नाही पाळलं तर तुम्हाला शिक्षा होते किंवा कामावरनं काढून टाकतात. त्याचप्रमाणे अध्यात्म मार्गाचे रूल्स आहेत. म्हणून ईश्वरी शक्ती साधनेशिवाय, भावभक्तीशिवाय दिसत नाही. तसेच तामसी शक्ती पण ज्याच्या संचितात आहे त्यालाच ती दिसली जाते आणि त्यालाच तो अनुभव येतो. आलं लक्षामध्ये? हे नियम आहेत अध्यात्म मार्गाचे. मी बोला ना, सूक्ष्म स्वरूपाला शिक्षा होते, नियम आहेत. ते तुमच्या बुद्धीच्या पलीकडे. सांगायला गेलं तर खूप व्हिडिओ मोठा होईल, पण आता जेवढं आहे तेवढं तुम्ही बुद्धीमध्ये घ्या आणि ते वाढवा बुद्धीमध्ये. आलं लक्षामध्ये? हा अध्यात्म आहे. म्हणून आपल्या हिंदू सनातन धर्माने नास्तिक राहू नये. हे आस्तिक गोष्ट आहे. तुम्ही माना किंवा नका मानू, पण ईश्वराला तर मानत असाल ना तुम्ही. जिथं ईश्वराला मानता ती पण अदृश्य शक्ती आहे ना, ती दिसत नाही डोळ्यासमोर. तेवढी योग्यता नसते आपले, का त्यासाठी खूप उच्च टोकाची साधना असावी लागते. साधनापेक्षा तुमची श्रद्धा, भावभक्ती लय मोठी आहे. तर ईश्वर का तुम्हाला दर्शन देणार नाही? आम्हाला पण अनुभव येतात, अनेक लोकांना अनुभव येतात. विचारा ना तुम्ही, लोकांना जाऊन विचारा, तुम्हाला स्वामींचे अनुभव आले का, कशी प्रचिती आले? महाराजांचं दर्शन दिले लोकांना. काय लोकांना भूतप्रेताचे पण दर्शन झालेले आहेत. अशी पण अवस्था आहे. साधनेचा भाग आहे हा सगळा. आलं लक्षामध्ये? क्वचित लोकांना असे अनुभव येतात. म्हणून या काय गोष्टी असतात ना, ह्या सगळ्यांना याचा अनुभव येतो आणि येतच राहणार. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे इतिहासामध्ये आपले मराठे मावळे अमुक तमुक असणार, सगळ्यांना अनुभव असणार. असं थोडी. आपले छत्रपती शिवाजी महाराज स्वतः संतांचा आदर करायचे, सेवा करायचे, देवदेवतांची सेवा करायचे. जर ते सात्विकला त्यावेळेस, तर ते मुस्लिम जे यवन असायचे ते काय बोलायचे? अरे ये तो शिवाजी जो है उसके पास, मतलब उसके पास अदृश्य शक्ती है, भूताटकी है उसके पास, बोलायचे ना. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असे आले तर असे गायब व्हायचे. त्यांना वाटतं याच्यापाशी काहीतरी भूताटकी आहे, घाबरायचे लोक त्यावेळेस. म्हणजे सांगायचं कारण काय, हे आपण टी व्हीमध्ये बघितलेल्या गोष्टी आहेत ना, पण ते सिरियल जे काय आपल्या चरित्रात लिहिले तेच दाखवता येत ना, काय वेगळं थोडी दाखवणार आहेत काय जुन्या काळामधल्या. हे अशा काय गोष्टी असतात. म्हणजे बघा, तुम्ही विचार केला तर बऱ्याच काय सांगण्यासारखं आहे. म्हणून चिंता करू नका, सगळ्या गोष्टी आहेत. हा पहिलाच प्रश्न आपला झाला बरं का. आणि तो हे पण एक प्रश्न असा आहे, बाबा माणसाला पकडत जनावरांना का पकडत नाही? बाबांनो, जनावरच्या रूपात पण सैतान उभं असतंय. तुम्हाला माहिती नाही, ज्याला अनुभव आला ना त्याला अनुभव आलेला आहे. कारण की हे मी कानाने ऐकलेले आणि लोकांचे अनुभव ऐकलेत मी. खांद्यावर बकरी घेतली तर बकरीचे पाय जमिनीला टेकत होते खाली. मग तिच्या रूपात पण, या तिच्या अंगात पण अतृप्त आत्मा घुसू शकतो, सैतान. अशा गोष्टी होतात. सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही माना किंवा नका मानो, हे सगळ्या गोष्टी आहेत बरं का. आता हे सांगायला गेलं तर भरपूर होईल. बैलाच्या रूपात पण सैतान दिसतं. बैल चकवा बसतो माणसाला. जुन्या काळामध्ये काळोखी रात्र असायची, त्यावेळेस माणसाला समजायचं नाही जायचं कुठून, रस्ता कुठून आहे, दिसायचं नाही. तर असे अचानकच चकवे बसायचे. कधी बैल असा दिसायचा तो मोठा होत जायचा बैल. रस्त्यात बकरं भेटायचं, ते पण असं मोठं होत जायचं. असे जुन्या लोकांचे अनुभव आहेत. ते कशाला खोटं बोलतील? का बोलतील? त्यांना काय मिळणार आहे का त्याच्यातनं? का लोकांना थोडी घाबरायचं आहे? पण त्यांच्या जीवनात आलेल्या अनुभूती ते सांगतायत ना. अशा काय गोष्टी असतात. असो. महाराज, आमच्या बैलाच्या खोट्याला लिंबू आणि सुई टोचून ठेवली आहे, काय करावं? म्हणजे जिथं बैलाला बांधतात दावं,
खुट्याला बांधतात, त्या ठिकाणी काही लोक एवढी करामती असतात ना, ते एखाद्याचा बैल बसावा, तो पळू नये, त्याने शेतात काम करू नये, तो बैल आजारी पडून मरावा, याला भानामतीचा पण खेळ असं म्हटलं गेलेलं आहे. आणि मग ते बैलाला त्रास होतो आणि काही वेळेस बैल मरतो पण किंवा आजारी पडतो. या जो धावणारा बैल आहे तो स्तब्ध म्हणजे जागेवर बसतो. पण काय घाबरू नका, कोणीही किती काय केलं तर त्या ठिकाणी कुठलाही स्वामी समर्थांचा मठ असेल तिथं महाराजांची उदी, स्वामींची बोलतोय मी, ती उदी घ्या, श्रद्धेने घ्या आणि ती पाण्यात टाका पेलावर आणि श्री स्वामी समर्थ 108 वेळा बोला आणि ते पाणी त्या खुटीवर वता. ती खुंटी जी काय खुटी आहे ती पवित्र होऊन जाईल. त्या खुटीमधला दोष जो काय भानामतीचा खेळ केला आहे तो निघून जाईल. काही घाबरू नका, माझ्या शब्दावर विश्वास ठेवा. आलं लक्षामध्ये? मी सांगतो तसं करा. बघा, नाही अनुभवला तर बघा, मग तुम्ही करून तर बघा. असो, जो करणी करतो त्याला काही होत नाही का महाराज? बाबांनो, जो करणी करतो, बघा, हे करणी भानामती ही जी काय अदृश्य शक्ती तामसी, ही सगळी शिवापासून निर्मिती झालेली आहे, स्वामींपासून निर्मिती झालेली, ही चांगल्यासाठी झालेली आहे. पण काही लोक पैशासाठी याचा गैरउपयोग करतात आणि लोकांचं वाईट करतात. पण लक्षात ठेवा, जाणारा जो मांत्रिक आहे त्याच्याकडे जाणारा, करणारा मांत्रिक, करून घेणारा, लक्षात ठेवा, यांच्या जीवनामध्ये कधीही सुख शांती नसते. ज्यावेळेस त्यांचं मरण येतं ना, एवढं विचित्र मरण येतं ना, तुम्ही विचार पण करू शकत नाही. हे पण त्याच योनीत जातात, भूत प्रेताच्याच योनीत जातात. कारण की हे आपल्या भगवद्गीतेत पण सांगितलेलं आणि अनेक जे महान गुरु होऊन गेले या जगामध्ये त्यांनीही सांगितलेले आहे, योगीजन. म्हणून तुम्ही घाबरू नका. जो करतो तो भोगणार कर्माची. त्याच्या घरात कधीच सुख शांती नसते, लक्षात ठेवा. हे असे करणी जाडू नका. तुम्ही त्यांच्या घरात एकदा जाऊन बघा, यांची मुलं वायाला गेलेली असतात, यांची दानादान झालेली असते, घरामध्ये आजारपण असतं, खूप त्रास असतो. तुम्हाला माहिती नाही या गोष्टी, आम्हाला माहिती आहे त्यांची काय अवस्था होते. किती दिवस लोकांचं वाईट करणार. पण एक दिवस असा येईल त्यावेळेस तुमचे डोळे पुसायला पण कोण राहणार नाही. जे वाईट करतात ना लोकांचं, त्यावेळेला अश्रू पुसायला पण कोण राहणार नाही, एवढी बेकार अवस्था होईल. असो, शेतात कायम काम करतो, रात्री कांद्याला पाणी भरतो, माझ्या कानावर विचित्र आवाज येतात, रात्रभर भास होतो, कोणीतरी पाय खेचल्यासारखं वाटतं, असं त्यांना अनुभव येतो. काय येतो? असा अनुभव येतो त्यांना. आता ज्या व्यक्तीला अनुभव येतो तोच सांगू शकतो ना या गोष्टी. आता त्याला काय भास होतोय का भ्रम झालाय त्याला? अरे काय नाही, आपल्या मनात भय म्हणून असं होतं, असं नाही बरं का. ह्या सत्य गोष्टी पण असू शकतात. कारण त्या व्यक्तीला अनुभव आला म्हणून त्यांनी मला प्रश्न पाठवलाय. त्याला असा अनुभव येतोय. कारण की कसं असतं, काही लोक जुन्या काळामध्ये मरायचे, मग ते गाडायचे. त्या ठिकाणी ज्याची इच्छा अपुरी जर असली तर ते प्रेत व्हायचं किंवा खैस या इतर अनेक प्रकार योनी असतात तामसी शक्तीच्या. मग ते काय करतं, कुठेतरी आपल्याला कानावर आवाज येईल, असं वाटतं आपल्या मागं कोणतरी आहे, सावली गेल्यासारखं होईल, कुठेतरी वाटतं माझं पाय कोणतरी खेचतंय. असे भास बोलण्यापेक्षा अशा गोष्टी होतात. पापू त्याचा भासात हे करू. पण सांगायचं कारण काय, भाषा जो भास होतो त्याच्यातनं आपण जर रूपांतर केलं तर या सत्यच घटना आहेत ना, होतात या घटना. आलं लक्षामध्ये? असो, बघा, काय घाबरू नका. तुम्ही कुठल्याही स्वामी समर्थांच्या मठात जा. ज्यावेळेस तुम्ही जाशाल तिथली उदी घ्या, भस्म घ्या आणि तुमच्या जवळ ठेवा. तुम्हाला येणारे भास आपोआप बंद होतील. पण श्रद्धेने घ्या. बघा, करून तर बघा काय ताकद आहे महाराजांच्या भस्मामध्ये. आम्ही बोलत नाही माझ्याकडे घे, पण स्वामींच्या मठात जा. तिथं जिथं उदी ठेवली जाते त्याच्यातनं घे. मनोभावे महाराजांना प्रार्थना करायची आणि वरच्या खिशात ठेवून द्यायची. काही होणार नाही, काय घाबरायचं कारण नाही. आलं लक्षामध्ये? म्हणून चिंता करू नका, भय सोडून द्या. एका महिलेचा प्रश्न आहे. त्या महिलेने काय सांगितले, महाराज, हुंडा नाही दिला म्हणून सोडून दिले, चेडा मागे लावला, मुलगा
संगतीने बिघडला, दारूचे व्यसन लावले, त्यांचे आई वडील घेऊन गेले त्या मुलाला, असं त्यांचं मत आहे, आणि मुलाला दारूचं मांस मच्छीचं व्यसन लावलं, असं त्या महिलेचा प्रश्न आहे. म्हणजे कसे आई वडील असतील याचा विचार पण आपण करायला पाहिजे. जो मुलगा दारू पित नव्हता, मांस मच्छी खात नव्हता, स्वामी महाराजांची सेवा करत होता, या इतर कुठल्या देवाची सेवा करत असेल तो, पण आज त्या मुलाला तिकडे नेऊन मांस मच्छी दारू आईवडिलांनी व्यसन लावलं. आईवडील नास्तिक, काय त्या देवाची सेवा करायची, आणि तो मुलगा आज या जगात राहिला नाही, तो वारला. आज त्याची मुलं बाळं उघडी पडली का नाही, त्याची बायको आता कोणाच्या, म्हणजे काय करणार आयुष्यात, तर कुठे काम केलेलं नसतं. एखादी हाऊसवाईफ असेल, घरात काम करणारे असेल, काय करणार ती? का आईवडिलांना समजत नाही, कशाला त्यांचे प्रपंच मोडायचे प्रयत्न करतात. आणि काही आईवडिलांनी इतके मोठे प्रयत्न केले तर नवरा बायकोचं कधी पटवून पण देत नाही. नवरा बायको बसले तर त्यांच्या मध्ये येऊन बसतात, असे पण आईवडील आहेत काय एवढे कलाकार आहेत. म्हणजे माझ्या मुलाला बायकोच्या सानिध्यात येऊन द्यायचं नाही, आम्ही सांगू तेच करा. अरे मग का लग्न लावता, कशासाठी लावता लग्न? नका लावू. तुम्ही जसा प्रपंच केला त्यांना पण करू द्या ना, तो कुठे बैल होणार आहे बायकोचा. पण तुमच्या मनामध्ये संशयाची पालचूक चुकते, अशी अवस्था झालेली. असं नका करू, हे चांगलं नाही आहे. कर्माची फळं भोगावी लागतात. लक्षात ठेवा, जसा पाऊस पडतो तशी थंडी पण येते, थंडी पडली तसा उन्हाळा पण येतो. एकही ऋतू माणसाला सहन होत नाही. मग त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही थकाल, खाली बसाल, त्यावेळेस रडाल ना, तर डोळे पुसायला पण कोण येणार नाही. रडत बसाल आयुष्यभर. जाग्यावर अशी फरफडायची पाळी येईल तुम्हाला, अशी सरकायची, ढुंगणाने सरकतो ना माणूस कसा, अशी सरकायची वेळ येईल. कारण वाईटच कर्म केलं ना, पापच केलं तुम्ही. त्या ज्या सुनेचा, जी तुमची सून होती, तिचा संसार उद्ध्वस्त करून टाकला. असं नव्हतं करायला पाहिजे होतं तुम्ही. खूप मोठी चुकी केली. आज त्या महिलेला किती मानसिक त्रास होत असेल याचा विचार करायला पाहिजे. मुलाला नेऊन तिथं त्याला मांस मच्छी व्यसन लावलं, दारूचं व्यसन लावलं आईवडिलांनी. काय बाबा, काय कलियुग आले घोर रे देवा. स्वामी, काय होईल या जगाचं पुढे? आई वडील मुलाला मुलाचा आणि सुनेचा प्रपंच मोडून मुलाला घेऊन गेले. त्याला मांस मच्छी खायला लावली, चांगली देवाची सेवा करत होता. दारूचं व्यसन लावलं, नादाला लावलं त्याला आई वडील. धन्य रे बाबांनो. श्री स्वामी समर्थ. जैसी करणी वैसी भरणी. जाऊ द्या, सोडून द्या विषय. तुम्ही स्वामींची सेवा करा, सगळं छान होईल तुमचं. चिंता करू नका. स्वामी महाराज मागे बसले, सगळं ऐकतात ते, चिंता करायची गरज नाही. असो, आता मी जी काय तुम्हाला प्रश्नांची उत्तरं दिली ती तुमच्या लक्षात आलीच असतील. आणि हे जे काय मी सांगितले लोकांचे प्रश्न होते, त्याचं उत्तर तर मला देणंच आहे ना, द्यायलाच पाहिजे. त्यांचं मानसिक समाधान कसं होईल, त्यांना कळणार कसं? जेवढी आपली बुद्धी आहे तेवढंच उत्तर द्यायचं आपण. अतिबुद्धी लावली तर स्फोट होतो. काही लोक लावतात ना, आपल्या सोल्जरांना का भूत दिसत नाही, याला का भूत दिसत नाही. बाबांना एवढा विचार नका करू. एक दिवशी तुम्हाला दिसलं तर स्थिर भुई पळती होईल तुमची. आलं लक्षात? असो, आतापुरतं एवढंच. परत एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश.